बेकायदेशीर अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ऐतिहासिक अशी मोठी कारवाई. एकूण 2.3 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकास मोठे यश. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागीय भरारी पथकाने कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई करत तब्बल 1716 बॉक्समध्ये साठा आणि 2 चाकी कंटेनर असा एकूण 2,03,39,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वा आणि विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. उपअधीक्षक अनिरुद्ध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम शिक्रापूर येथे छापा टाकून गोवा राज्यासाठी विक्रीस परवानगी असलेले मद्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भासलेला कंटेनर पकडण्यात आला. त्यामध्ये कर्नाटक निर्मित बियर आणि मध्य प्रदेश विक्रीसाठी असलेली विदेशी दारूचे 696 बॉक्स आढळले. यानंतर सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ आणखी एका कंटेनरवर कारवाई करण्यात आली. बनावट नंबर प्लेट लावून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या वाहनातून बियर, व्हिस्की आणि व्होडकाचे 1016 बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास विभागीय उपायुक्त सागर धोमकर साहेब यांच्या निर्देशानुसार व उपअधीक्षक अनिरुद्ध पाटील व निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने, निनाद निकम व धीरज सस्ते, दुनी अलीम शेख, जवान सतीश पोंधे, रणजित चव्हाण, शशिकांत भाट, ऋतिक कोळपे, माधव माडे, संदीप सुर्वे, राहुल तारळकर, शशांक जिंगवे व अमोल दळवो यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक निनाद निकम हे करीत आहेत. नमस्कार, मी निरीक्षक नरेंद्र थोरात, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे. माननीय श्री राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, सह आयुक्त व संचालक माननीय श्री प्रसाद सुर्वे साहेब, विभागीय उपायुक्त श्री सागर धोमकर साहेब, पुणे विभाग आणि उपअधीक्षक श्री अनिरुद्ध पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या खात्रीलायक बातमीवरून शिक्रापूर गावच्या हद्दीत शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी गोवा राज्याची बनावट मद्याची विक्री सुरू आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला व त्या ठिकाणी 12,700 रुपये किमतीचा पहिला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपीने दिलेल्या माहितीनुसार सदरचा मद्यसाठा कुठून आणला याची माहिती घेतल्यावर एक कंटेनर चालकाने त्याला तो मद्यसाठा काढून दिला असं त्यांनी सांगण्यावरून आणि ते वाहन नाशिकच्या दिशेने 2 तासापूर्वी गेलं अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही सर्वप्रथम त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील तपासामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये धुळे आग्रा मुंबई-आग्रा महामार्गावर त्या ठिकाणी तो वाहन उभा आहे अशी माहिती मिळाल्यावरून माननीय सहआयुक्त यांच्या परवानगीने व तेथील अधीक्षक श्री स्वाती काकडे मॅडम यांच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचून ते वाहन ताब्यात घेण्यात आलं. सदरच्या वाहनाच्या कंटेनरमध्ये जवळपास बडवायझर, किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे आणि गोवा विस्कीच्या असे एकूण 700च्या जवळपास बॉक्स त्या ठिकाणी मिळाले, ज्याची किंमत 81,27,000 रुपये होती व चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले व त्या आरोपीकडून परत माहिती घेतली असता आरोपीनं सांगितलं की परत एक सारख्याच नंबरचा एक कंटेनर संध्याकाळी त्या ठिकाणी गोव्यातून निघून आणि तो सोलापूर मार्गे महाराष्ट्रात येत असतो आणि त्याची नंबर प्लेट सारखी आहे. या माहितीवरून त्या ठिकाणी आमच्या एका स्क्वॉडने टीमने जाऊन सापळा रचला असता त्या ठिकाणी परत एक रामदेव सायका धाबा आहे, राजस्थानी धाबा, उमाडी विजयपुरा रोडवर, त्या ठिकाणी धडक कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली सेम क्रमांकाचा दुसरा कंटेनर जप्त करण्यात आला व ज्यामध्ये गोवा बनावटीचे मध्य प्रदेश विक्री असणारे परत बिअरचा आणि मद्याचा साठा असा एकूण 1,016 बॉक्स त्या ठिकाणी जप्त करण्यात आले व त्याची किंमत 1,38,00,000
21,99,600 रुपये होते व त्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे व असा एकूण 2,03,39,800 रुपये किमतीचा दोन्ही कंटेनर मिळून 1,076 बॉक्स व 2 कंटेनर या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। या कारवाईमध्ये कागल विभागाचे निरीक्षक श्री शंकर आंबेडकर साहेब, तेथील कोल्हापूरच्या एसपी स्नेहलता श्रीकर मॅडम यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे व कागल चेकपोस्टचे निरीक्षक आणि तिथले दुय्यम निरीक्षक व स्टाफ यांनी सुद्धा या कारवाईमध्ये सहकार्य केले आहे। सदरची कारवाई माझ्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने, निनाद निकम, धीरज सस्ते, अलीम शेख, सतीश पोंदे, रंजित चव्हाण, शशिकांत भाट, ऋतिक कोळटे, माधव माडे, संदीप सुर्वे, राहुल तारळकर, शशांक झिंगडे व अमोल दळवी यांनी केली असून गुन्ह्याचा तपास मी माझे दुय्यम निरीक्षक श्री निनाद निकम यांच्याकडे सोपवण्यात आले व पुणे विभागातील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे कुठेही अवैध मद्य विक्रीचा व बनावट मद्याची माहिती मिळाल्यास टोल क्रमांक 1800-833-333 या क्रमांकावर संपर्क साधावा।